रामकृष्ण हरी. मी हबप ॲडव्होकेट महारुद्र नागरगोजे, राहणार जामखेड. 5/8/2024 वार सोमवारी मी महाराष्ट्राच्या गांभीर्याचे असलेले, जनतेच्या निगडीत असलेले विषय घेऊन उपोषण करत आहे. त्या प्रकारचं निवेदन मी 19/7/2024 रोजी जामखेड तहसीलदारांना दिलेलं आहे. तर आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी गोरगरीब लोक आहेत आणि या लोकांना त्यांचं जगण्याची साधनं आजही मिळत नाही. ही एक महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आज या महाराष्ट्रामध्ये कितीतरी भूमिहीन लोक आहेत की ज्यांना पाठी टेकवण्यासाठी सुद्धा जागा नाही आणि ज्यांना काही सरकारने जमिनी दिल्या आहेत त्या लोकांच्या त्या नावावरती केल्या नाहीत, त्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. त्याचप्रमाणे आज कितीतरी माझे शेतकरी वर्ग आहे, खडकाळ जमीन आहे, मुरमाळ जमीन आहे, काहीच्या नावावरती 10-15 एकर जमीन आहे आणि अशा लोकांना अल्पभूधारकचा लाभ मिळत नाही. 5 एकरच्या आतील शेतकऱ्यांना अल्पभूधारक दिल्यामुळं जी काय हलकी जमीन आहे परंतु जास्त नावावर आहे म्हणून त्यांना वंचित राहावं लागतं. म्हणून माझी दुसरी मागणी आहे की 15 एकरच्या खालील शेतकऱ्यांना अल्पभूधारकचा दर्जा दिला पाहिजे. त्याचप्रमाणे कितीतरी आज या महाराष्ट्रामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार चालू आहे आणि यातले प्रमुख भ्रष्ट लोक म्हणजे आमदार आणि खासदार आहेत. यांच्याविषयी कोणी बोललं जात नाही. मनामध्ये भीती ठेवली जाते, जीविताची भीती ठेवली जाते, परंतु यांच्या विरोधात बोललं जात नाही. परंतु सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी लोक जर असतील ते आमदार खासदार आहेत. यांच्या करोडोच्या प्रॉपर्टी आहेत म्हणून यांच्याकडे असलेली बेहिशोबी मालमत्ता जप्त करून शेतकऱ्याला सोलर दिले पाहिजेत. आज शेतकऱ्याला सोलर न दिल्यामुळं रात्रीची लाईट असते, अंधारामध्ये बिबट्या आहे, साप आहे, इंचू आहे, काटा आहे आणि अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्याला रात्र रात्र शेतात जागावं लागतं आणि कष्ट करावं लागतं. जर त्या शेतकऱ्यांना जर सोलर जर दिले तर त्या शेतकऱ्याला रात्री दाऱ्यावरती जाण्याची गरज भासणार नाही. म्हणून या शेतकऱ्यांना जेवढे भ्रष्ट अधिकारी आहेत, आमदार खासदार आहेत, यांच्या सर्व संपत्त्या जप्त करून त्यातून येणारा सर्व पैसा हा शेतकऱ्यांना सोलर साठी वापरला पाहिजे, अशी माझी त्यामध्ये एक मागणी आहे. त्याचप्रमाणे निवडणूक झाल्यानंतर गावनिहाय बूथनिहाय मतदान घोषित केलं जातं आणि त्यामुळे समाजामध्ये वादविवाद वाढले जातात. जो उमेदवार पडला आहे तो ज्या गावाने मतदान केलंय त्यांच्या विरोधात वागतो आणि जो उमेदवार निवडून आलाय त्याला ज्या गावात मतदान कमी झालंय तो त्या गावावरती खुन्नस व्यक्त करतो. त्यामुळे ही आकडेवारी घोषित झाली नाही पाहिजे. गुप्त मतदान पद्धती ही असताना सुद्धा आज आकडेवारी जाहीर केली जाते, ही एक शोकांतिका आहे. त्याचप्रमाणे दहशतवादी हल्ला आपण म्हटलं जातो, जैविक हल्ला म्हटलं जातो, त्याचप्रमाणे आर्थिक दहशतवाद सुद्धा या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच बँकांनी, विशेष म्हणजे त्यातील एक ज्ञानराधा बँक आहे, 3000 कोटी रुपयाचा घोटाळा आज या ज्ञानराधाच्या संचालक मंडळाने, त्यांच्या नातेवाईकांनी, आप्तेष्टांनी, सीए असतील त्यांचे जवळचे असतील, त्याचप्रमाणे यामध्ये सुद्धा काही राजकीय लोकांचा हस्तक्षेप आहे. कारण तो एका राजकीय पक्षाचा आहे आणि त्यामुळं या भ्रष्टाचारामध्ये कितीतरी 6 लाख लोक गुरफटली गेली आहेत. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या बँकिंग क्षेत्रामधून केलं जात आहे. म्हणून या ज्ञानराधाच्या सर्व संचालक मंडळांची सर्व संपत्ती जप्त करून या ठेवीदारांच्या ठेवी या सरकारने परत दिल्या पाहिजेत आणि ती सरकारची जिम्मेदारी, सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे. त्याचप्रमाणे आज कितीतरी बेघर लोक आहेत की ज्यांना राहण्यासाठी घर नाही, अशा लोकांना घर दिलं पाहिजे आणि गरिबांची जनगणना झाली पाहिजे आणि गरिबांच्या मुलाला मोफत शिक्षण दिलं पाहिजे. या मागण्या घेऊन मी तहसील समोर उपोषण करत आहे. त्याचप्रमाणे 5/8, 6/8 किंवा 7/8 या 3 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी, ज्या ज्या तालुक्यामध्ये गरीब लोक आहेत त्या गोरगरिबांनी, ज्या 15 एकर खालील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदनं दिली पाहिजेत आणि 1 दिवसाचं का होईना लाक्षिक उपोषण किंवा धरणे आंदोलन केलं पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रात हा उठाव झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि हा लढा जोपर्यंत या माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा कधीही बंद होऊ देणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो आणि सगळ्यांना 5/8 जामखेड या ठिकाणी येऊन या उपोषणाला पाठिंबा देण्याची विनंती करतो. रामकृष्ण.